आणि पुण्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आता नाशिकमध्ये सुद्धा संघटन मंत्र देणार आहेत। काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसीच्या ग्रेप पार्कमध्ये 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर होणार आहे। संघटनासंदर्भात बळकटी, बूथ बांधणी, नव्या नेतृत्वाला संधी आणि जनसंपर्कावर प्रशिक्षण दिलं जाईल। सचिन राव यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचं नियोजन असून राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने 2 सप्टेंबरला समारोपही होईल। शिबिर बंदिस्त स्वरूपाचं असून प्रशिक्षणार्थींना बाहेर जाण्यास मज्जाव असेल। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, प्रशिक्षण शिबिर कशा स्वरूपाचं असेल आणि संघटन बांधणीसाठी राहुल गांधी कसे सक्रिय दिसतात, कसे प्रयत्न आहेत काँग्रेसकडून? सध्या प्रामुख्याने जर बघितलं तर राहुल गांधी हे पुण्यानंतर आता नाशिकमध्ये येत आहे आणि प्रामुख्याने आजपासून 10 दिवसांचं एक काँग्रेसचं शिबिर पार पडतंय। त्या शिबिराची सुरुवात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये केली जाते आणि त्याचा समारोप मात्र राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे। यामध्ये स्थानिक प्रश्न जाणून घेण्यावर भर दिसतोय आणि मनरेगांच्या कामाचा प्रत्यक्ष नेमका काय अनुभव आहे या दृष्टीने देखील जे काही माहिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जातोय। साधारणपणे जर बघितलं तर 10 दिवस वेगवेगळे नेते जे आहेत ते या सगळ्या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत। त्यामध्ये राहुल गांधी यांचा समारोपाचं मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टीने देखील आता स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यास सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या भागातले सगळे जिल्हाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, हे सगळे या शिबिराला हजेरी लावणार आहेत। संघटन सृजन अभियान असं या शिबिराला नाव देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुण्यानंतर राहुल गांधी नाशिकमध्ये कोणत्या भूमिकेवर बोलतात आणि प्रामुख्याने स्थानिक प्रश्न जाणून घेत हे सगळं मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे स्थानिक कोणत्या मुद्द्यांना हात घालतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, या प्रशिक्षण शिबिराकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी किरण।